Now the question number third, P and Q or negation P and Q or P and negation Q is equal to P or Q. तर आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे विदाउट युझिंग अ ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल ड्रॉ न करता आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. तर सर्वात पहिले लेफ्ट हँड साईड कन्सिडर करूया. कन्सिडर P and Q or negation P and Q or P and negation Q. तर मी लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली आणि मला लेफ्ट हँड साईड सॉल्व करत काय प्रूव्ह करायचं आहे, P और Q. तर लेफ्ट हँड साईड मी कन्सिडर केली आहे. त्यामध्ये बघा फर्स्ट आणि सेकंडमध्ये काय कॉमन आहे, अँड क्यू कॉमन आहे. तर फर्स्ट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय कॉमन आहे, अँड क्यू कॉमन आहे. तर अनकॉमन काय आहे, पी और निगेशन पी. तर पी और निगेशन पी काय आहे, अनकॉमन, आणि कॉमन काय आहे, अँड क्यू और पी अँड निगेशन पी. तर इथे कोणता लॉ अप्लाय केला आहे आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथे काय केलं आहे आपण, दोन ब्रॅकेटला रेस्ट्रिक्ट केलं आहे. दोन ब्रॅकेटला आपण रेस्ट्रिक्ट केलं आहे एका ब्रॅकेटमध्ये. अँड क्यू कॉमन काढलं आहे आणि अनकॉमन ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे पी और निगेशन पी. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जिथे पण आपण दोन ब्रॅकेटला रेस्ट्रिक्ट करतो किंवा दोन ब्रॅकेटला आपण एक्सपांड करतो तर तिथे आपण कोणता लॉ अप्लाय करत असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर इथे आपण दोन ब्रॅकेटला कॉमन काढून रेस्ट्रिक्ट केलं आहे एका ब्रॅकेटमध्ये. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ और पी अँड निगेशन क्यू. नाउ नेक्स्ट P और negation P. So P और negation P will become T. कॉम्प्लिमेंट लॉ काय म्हणतो, P अँड निगेशन P असेल तर F होत असते, आणि जर P और निगेशन P असेल तर काय होत असते, T. तर P और निगेशन P काय होणार इथे, T अँड Q और P अँड निगेशन Q. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, इथे आपण अप्लाय केला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. Complement law. Now next, P and T will become P. तर P and T will become P. तर T and Q will become काय होणार, Q और P and negation Q. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, आयडेंटिटी लॉ we have apply here. Now next, या Q और नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर काय येणार, Q और P अँड Q और निगेशन Q. तर इथे काय केलं आहे आपण, Q और नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आहे, Q और P अँड Q और निगेशन P. तर इथे काय केलं आहे आपण, या ब्रॅकेटला रेस्ट्रिक्ट केलं, या ब्रॅकेटला आपण एक्सपांड केलं आहे दोन ब्रॅकेटमध्ये. तर इथे कोणता लॉ आपण अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथे काय होता, एकच ब्रॅकेट होता, आपण काय केलं, त्याला एक्सपांड केलं आहे दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नाउ नेक्स्ट, Q और P ॲज इट इज येणार, अँड Q और निगेशन Q काय होणार, बघा P अँड निगेशन P F होत असते, तर P और निगेशन P काय होणार, T होणार. तर इथे काय येणार, Q और निगेशन Q T बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ. नाउ नेक्स्ट, P अँड T विल बिकम P. तर याला जर P कन्सिडर केला तर P अँड T काय होणार, P होणार, मीन्स Q और P बाय युझिंग आयडेंटिटी लॉ. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, P और Q, पण आपल्याला काय मिळालं आहे, Q और P. तर Q और P ला मी असं लिहू शकते, P और Q बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ बघा, कम्युटेटिव्ह लॉ काय म्हणतो, P और Q असेल, P और Q इज इक्वल टू Q और P. म्हणजे मी Q और P ला P और Q असं लिहू शकते बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ. तर आपण काय कन्सिडर केलं होतं, लेफ्ट हँड साईड, आणि आपण प्रूव्ह काय केली आहे, राईट हँड साईड. मीन्स P अँड Q और निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q is equal to P or Q. So this is our proof.
Now the question number 4, negation P or negation Q implies P and negation Q is equal to P or negation Q and negation P or Q. तर आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे विदाउट युजिंग अ ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल ड्रॉ न करता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर सर्वात पहिले मी लेफ्ट हँड साईड कन्सिडर करते आणि मला प्रूव्ह काय करायचं आहे राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड मला सॉल्व करत जायचं आहे, काय यायला हवी राईट हँड साईड यायला हवी. नाव नेक्स्ट हे कोणासारखं दिसत आहे, सपोज या ब्रॅकेटला पी कन्सिडर केला तर हा ब्रॅकेट काय असणार क्यू, मीन्स पी इम्प्लाइज क्यू. तर पी इम्प्लाइज क्यू काय होत असते, निगेशनसुद्धा आहे ब्रॅकेटच्या बाहेर, तर निगेशनला आपण ॲज इट इज राहू देऊया. तर हा पी इम्प्लाइज क्यू आहे, तर पी इम्प्लाइज क्यू मीन्स कंडिशनल लॉ. तर कंडिशनल लॉ काय म्हणतो, निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यू. तर निगेशन पीच्या जागी काय आहे पी और निगेशन क्यू. सो निगेशन पी और क्यू आणि क्यू मीन्स काय आहे पी अँड निगेशन क्यू. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, कंडिशनल लॉ वी हॅव अप्लाय हियर. आफ्टर दॅट जे निगेशन आहे हे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार, म्हणजेच काय होणार निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. आणि निगेशन लागल्यामुळे ऑरचं काय होणार अँड, आणि निगेशन या ब्रॅकेटला लागणार निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. तर हा कोणता लॉ आहे, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ बघा, डी मॉर्गन्स लॉ काय म्हणतो, डी मॉर्गन्स लॉ निगेशन पी और क्यू असेल तर निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार निगेशन पी आणि ऑरचं काय होणार अँड, निगेशन लागल्यामुळे अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ निगेशन पी और निगेशन क्यू आणि निगेशन लॉ लागल्यामुळे ऑरचं काय होणार अँड निगेशन पी अँड निगेशन क्यू. आफ्टर दॅट वी हॅव अप्लाय हियर डी मॉर्गन्स लॉ आणि निगेशन गेट कॅन्सल. सो पी और निगेशन क्यू अँड निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार म्हणजेच निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. तर पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन गेट कॅन्सल. सो क्यू, सो पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और क्यू. तर बघा इथे आपल्याला निगेशन अप्लाय करायचं आहे, तर काय होणार निगेशन पी आणि निगेशन अप्लाय केल्यामुळे अँडचं काय होणार ऑर होणार अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. तर निगेशन पी निगेशन अप्लाय केल्यामुळे अँडचं ऑर होणार अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू अँड निगेशन गेट कॅन्सल. तर काय होणार पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और निगेशन गेट कॅन्सल क्यू. सो लेफ्ट हँड साईड काय कन्सिडर केली होती आपण, लेफ्ट हँड साईड पी और निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू ही आपण कन्सिडर केली होती लेफ्ट हँड साईड. आणि आपण काय प्रूव्ह केलं आहे पी और इज इक्वल टू पी और निगेशन क्यू अँड निगेशन पी और क्यू, हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. बघा रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ दे. तर यामध्ये अ मॅन इज अ जज याला पी कन्सिडर करायचं आहे अँड ही इज ऑनेस्ट याला क्यू कन्सिडर करायचं आहे. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय बनणार पी इम्प्लाइज क्यू. तर इथे मी सांगितलं होतं की इट्स निगेशन इज, इथे लिहायचं नाही इट्स निगेशन इज, तर इथे काय लिहायचं बट पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू काय असते कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ काय म्हणतो निगेशन पी और क्यू. तर इथे निगेशन लिहायचं नाही, इथे काय लिहायचं फक्त एकच लाईन लिहायची बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू. सो इट कॅन बी रिटर्न ॲज निगेशन पी मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स, पण पी काय आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. अ मॅन इज अ जज, तर इथे आपल्याला काय करायचं आहे नॉट लावायचं आहे. अ मॅन इज नॉट अ जज. नंतर काय आहे लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, त्याला वर्डमध्ये लिहायचं आहे ऑर. आणि क्यू काय ही इज अ ऑनेस्ट. तर इथे फक्त इट्स निगेशन नाही लिहायचं आहे, तर काय लिहायचं आहे बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू. तर ही लाईन ॲड करायची आहे निगेशन ॲड न करता. तर बघा या प्रॉब्लेममध्ये सुद्धा ही लाईन ॲड न करता एक लाईन न्यूली ॲड करायची आहे बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू.
इट्स निगेशन हे न लिहिता काय लिहायचं आहे, बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू. तर हा काय कंडिशनल लॉ आहे. फक्त ही एक लाईन लिहायची. त्यानंतर काय लिहायचं, हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे निगेशन पी और क्यू याला वर्डमध्ये लिहायचं. म्हणजेच काय येणार, पी काय इथे एफ ऑफ टू इज इक्वल टू 0, निगेशन मीन्स एफ ऑफ टू इज नॉट इक्वल टू 0, और क्यू काय एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. तर इथे काय लिहायचं आहे, इट्स निगेशन नाही लिहायचं आहे, बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू.